मध्ये हर तर आपण बघितलं कशा प्रकारे महादेवांनी आपल्या लाडक्या कन्येला नर्मदा असं नाव दिलं. यानंतर पुन्हा ती जी छोटीशी कन्या आहे ती पुन्हा आपल्या पित्यापुढे हात जोडून उभी राहिली आणि म्हणाली की आता तरी मला सांगा की मला कुठल्या कार्यासाठी तुम्ही उत्पन्न केलं आहे, माझं काय कार्य आहे. त्यावेळी तिचे पिता म्हणजे देवादिदेव महादेव त्या कन्येला सांगतात की तुझी उत्पत्ती जी झालेली आहे ती या सर्व देवांचं पापक्षालन करण्यासाठी तुझी उत्पत्ती झालेली आहे आणि आजपासून आता तू जलस्वरूप होऊन वाहा आणि हे जे सगळे देवी देवता आहेत यांच्याकडून चुकून नावधानाने जी काही पाप झालेले आहेत या पापांचं क्षालन तू कर. त्यावेळी नर्मदा मैया हात जोडते आणि म्हणते जशी आपली आज्ञा, मी आपल्या आज्ञेनुसार या सर्व देवांचं पापक्षालनाचं कार्य करण्यासाठी सज्ज आहे. आणि मग अशा प्रकारे नर्मदा मैया जी आहे ही जलस्वरूप होऊन मेकल पर्वत म्हणजे जो विंध्याचल आणि सातपुडा पर्वताच्या मध्ये एक छोटासा पर्वत आहे या मैकल पर्वतावरून जलस्वरूप होऊन वाहू लागली. तो दिवस होता माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथ सप्तमी. रविवारच्या दिवशी बरोबर दुपारी 12 वाजता नर्मदा मैया जी आहे ही सूर्याच्या किरणांवर आरूढ होऊन ही भूतलावावर जलस्वरूप होऊन वाहू लागली आणि तेव्हापासून ही अविरतपणे वाहतीये आपलं पापक्षालनाचं कार्य करत आहे. बोलो नर्मदा मैया की जय. पण जेव्हा मैयेला हे कार्य सोपवलं गेलं पापक्षालनाचं आणि ज्यावेळी ती जलस्वरूप होऊन आता वाहणार होती त्यावेळी मैया जलस्वरूप अवतार घेण्यापूर्वी मैयाने महादेवांपुढे हात जोडले आणि म्हणाली की हे पिताश्री, तुम्ही जे मला कार्य सोपवलं आहे ते नक्कीच मी पूर्ण करणार आहे. जशी तुमची आज्ञा आहे त्याप्रमाणे मी हे कार्य पूर्ण करणार आहे. तत्पूर्वी मला आपल्याकडून काही वरदान पाहिजे आहेत. ते त्यावेळी महादेव म्हणाले की अरे तू माझी कन्या आहेस, तुला काय हवंय सांग, मी तुला त्या पद्धतीने सगळे वरदान देतो. तर त्यावेळी महादेवांकडे नर्मदा मैयेने काही वरदान मागितले. त्यातलं पहिलं वरदान होतं, मैयेने सांगितलं की मला अमरत्वाचं वरदान पाहिजे आहे. त्यावेळी महादेव हसले म्हणे अमरत्वाचं एवढं साधं वरदान, हे तर मी असुरांना सुद्धा कित्येक असुरांना मी असं अमरत्वाचं वरदान दिले, तू तर माझी कन्या आहेस, चल दिलं तुला, तथास्तु अमरत्वाचं वरदान दिलं. त्यावेळी नर्मदा मैया म्हणली की नाही, मला असं साधं सुद्धा अमरत्व नकोय, मला असं अमरत्व पाहिजे की कितीही युग गेली, कितीही कल्प गेली, कितीही वेळा या पृथ्वीचा प्रलय झाला, अंत झाला, पुनरुत्पत्ती झाली, तरी पण माझं जे अस्तित्व आहे ते कायम असंच राहिलं पाहिजे, माझा कुठेही क्षय झाला नाही पाहिजे, असं अमरत्व मला द्या. त्यावेळी महादेवांनी स्मितहास्य केलं. अर्थातच ही माझी कन्या आहे त्यामुळे ती असं तसं वरदान मागणार नाही असं ते मनात म्हणाले आणि त्यांनी डोळे मिटले आणि तथास्तु असं वरदान दिलं की मी तुला वरदान देतो की तू काहीही झालं तरी तुझा क्षय होणार नाही, तुझा प्रवाह हा अविरतपणे वाहत राहील. आणि तेव्हापासून आज 21 कल्प झाले नर्मदा मैया जी आहे ही अविरतपणे वाहते. 21 कल्प म्हणजे जर हिशोब करायचा झाला तर जवळजवळ 6 करोड वर्षांपासून नर्मदा मैया ही अशीच वाहत आहे. आणि हे फक्त पुराणातील गोष्ट आहे असं नाही, तर वैज्ञानिक दृष्ट्या देखील हे सिद्ध झालेलं आहे की नर्मदा मैया ही 6 करोड वर्षांपासून जी आहे ती वाहत आहे. जेव्हा आपण या परिक्रमेत पुढे पुढे चालत जाऊ त्यावेळी आपल्याला असे काही स्थानं बघायला मिळतील ज्यामध्ये हे सिद्ध होतं की नर्मदा मैयेचा प्रवाह जो आहे तो 6 करोड वर्षापासूनचा प्रवाह आहे. असे काही ठिकाणे देखील आपल्याला या परिक्रमेमध्ये बघायला मिळतात. त्यावेळी आपला विश्वास बसतो की खरंच नर्मदा मैया ही अशा पद्धतीने अमरत्व प्राप्त करून या पृथ्वी तलावावर आलेली आहे. त्यानंतर मैयाने जे वरदान मागितलं तर मैया म्हणाली की माझ्या जलामध्ये जो कोण म्हणजे जर फक्त स्नान जरी केलं तरी त्यांचं पापक्षालन व्हावं असं मला वरदान द्या. त्यावेळी मग महादेव म्हणाले की तथास्तु, तुझ्या जलामध्ये जर कोणी स्नान जरी केलं तरी त्याचे पापक्षालन होईल असं मी तुला वरदान देतो. त्यानंतर मैया पुढचं वरदान मागती की माझ्या जलामध्ये जो कोणी स्नान करेल त्याला समस्त तीर्थांच्या स्नानाचं पुण्य मिळावं असं मला वरदान द्या.
त्यावेळी महादेव तथास्तु म्हणतात, जो कोणी तुझ्या जलामध्ये स्नान करेल त्याला अन्य कोणत्याही जलामध्ये जाऊन पापक्षालनासाठी स्नान करण्याची आवश्यकता नाही. एकदा तुझ्या जलामध्ये स्नान केलं की समस्त तीर्थांच्या स्नानाचं पुण्य तुला त्या व्यक्तीला तुझ्या जलात स्नान केल्यामुळे मिळेल, असं मी तुला वरदान देतो. त्यानंतर नर्मदा मैया म्हणते की मला पुढचं वरदान असं हवंय की फक्त स्नानानेच नव्हे तर माझ्या फक्त दर्शनाने देखील पापक्षालन व्हावं. माझं कोणी मनोभावे नुसतं दर्शन जरी केलं तरी त्या व्यक्तीचं पापक्षालन व्हावं, असं मला वरदान द्या. आणि त्यानंतर महादेव तिला वरदान देतात की तुझ्या नुसत्या स्नानानेच नव्हे तर नुसत्या दर्शनाने देखील त्याचं पापक्षालन होईल, असं मी तुला वरदान देतो. त्यानंतर मैयेने वरदान मागितलं की ठीक आहे, तुम्ही माझी उत्पत्ती देवी देवतांच्या पापक्षालनासाठी केली आहे, मान्य आहे, पण मला असं वरदान हवंय की फक्त देवी देवताच नव्हे तर दानव, मानव, यक्ष, किन्नर, अप्सरा, नाग, प्राणी, पक्षी, वेली, पशु, जे कोणी म्हणजे ह्या भूतलावर नाग, किन्नर, जी कुठली योनी आहे, ज्या कोणीही माझ्या जलामध्ये जे कोणी स्नान करेल किंवा माझं दर्शन घेईल त्या सगळ्यांचं पापक्षालन होईल, असं मला वरदान द्या. आणि त्यावेळी महादेव वरदान देतात की मी तुला वरदान देतो की तुझ्या जलामध्ये फक्त देवी देवताच नाही तर जो कोणी मनोभावे स्नान करेल, तुझं दर्शन घेईल, त्या सगळ्यांचं पापक्षालन होईल, असं मी तुला वरदान देतो. त्यानंतर नर्मदा मैया एक खूप महत्त्वपूर्ण वरदान शंकराला मागते. म्हणते, आता माझा जे शेवटचं वरदान पाहिजे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही गंभीरतेने हे वरदान या वरदानाकडे लक्ष द्या. त्यावेळी सगळे कान देऊन ऐकू लागतात की आता नर्मदा काय वरदान मागतीये बाबा. तर नर्मदा मैया म्हणते की मला आता असं वरदान हवंय की तुम्ही कायमस्वरूपी माझ्या जलामध्ये समाविष्ट व्हा. तर त्यावेळी महादेव म्हणतात, हे कसं शक्य आहे? नर्मदा मैया म्हणते, का शक्य नाहीये? तुम्ही देवादिदेव महादेव आहात आणि तुमच्यासाठी अशक्य असं काही असेल असं मला वाटत नाही. मग त्यावेळी महादेव हसतात आणि म्हणतात की ठीक आहे, मी तुला वरदान देतो की मी तुझ्या जलामध्ये समाविष्ट होतो. तुझ्या जलामध्ये जे काही छोटे दगड, धोंडे, शिला ज्या काही असतील त्या सगळ्या शिवस्वरूप असतील आणि त्या सगळ्यांमध्ये माझं अस्तित्व असेल, असं मी तुला वरदान देतो. त्यामुळे आपण काय म्हणतो, नर्मदे का हर कंकर शंकर है. आणि मग अशा पद्धतीने शंकराने वरदान दिलं की तुझ्या जलामध्ये मी कायमस्वरूपी समाविष्ट होत आहे. त्यामुळे आपण जेव्हा नर्मदेला येतो त्यावेळी आपण काय म्हणतो, नर्मदे हर. परंतु आपण जेव्हा गंगेला जातो त्यावेळी आपण काय म्हणतो, हर हर गंगे. कारण शंकराने गंगेला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे, परंतु नर्मदेने शंकराला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. त्यामुळे आपण गंगेला गेल्यावर म्हणतो हर हर गंगे आणि नर्मदेच्या किनारी आल्यावर आपण म्हणतो नर्मदे हर. त्यामुळे अशी ही नर्मदा मैयेची अवतार कथा आहे, उत्पत्तीची कथा आहे. नर्मदा मैया अशा पद्धतीने अवतरित झाली या भूतलावावर आणि रथसप्तमीच्या दिवशी ती जलस्वरूप होऊन वाहू लागली. अमरकंटक मैकल पर्वत जो आहे तो आता सध्याचा अमरकंटक या ठिकाणी आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाची बॉर्डर अनूपपूर जिल्हा जो येतो यामध्ये अमरकंटक हे ठिकाण आहे. या अमरकंटक पासून ते रत्नासागरापर्यंत, भरूच इथे रत्नासागर इथपर्यंत मैया जी आहे ती समुद्रामध्ये विलीन होते रत्नासागरामध्ये आणि इथपर्यंतचा तिचा जो प्रवास आहे हा 1300 किलोमीटरचा प्रवास आहे. असा 1300 किलोमीटरचा जंगलातून, झाडी झुडपातून चढ उतार करून मैयेचा जो आहे तो प्रवाह वाहतो आणि मैया इथे रत्नासागरामध्ये विलीन होते. मैयेच्या बाबतीत अजून एक विलक्षण गोष्ट सांगायची झाली तर नर्मदा मैया ही अशी नदी आहे की बाकी आपल्या ज्या सगळ्या भारतातील वाहणाऱ्या नद्या आहेत ह्या उत्तरेला उगम पावतात आणि दक्षिणेला समुद्रामध्ये मिळतात, परंतु नर्मदा मैया ही पूर्व पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा आणि तापी या दोनच भारतातील नद्या आहेत ज्या पूर्व पश्चिम वाहिनी आहेत. बाकीच्या सर्व नद्या या उत्तर दक्षिण वाहिनी नद्या आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर आजपासून अजून एक महत्त्वाचा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा की आजपासून आपल्यासोबत जी कोणी मैत्रीण आलेली असेल, ननंद आलेली असेल, भाऊजाई आलेली असेल, नवरा आलेला असेल, मुलगी, कोण तुमचे जे नाते कोणी आलेले असतील, तर आजपासून हे कोणी तुमचे नाते नाही आहेत. आजपासून हे सगळे तुम्ही जे आहात हे तुम्ही सगळे परिक्रमावासी आहात. त्यामुळे प्रत्येक जी स्त्री परिक्रमावासी आहे तिला तुम्ही मैयाजी म्हणणार आहात
आणि जे पुरुष परिक्रमावासी आहेत त्यांना तुम्ही बाबाजी म्हणणार आहात. त्यामुळे आजपासून हा एक नियम प्रत्येकाने लक्षात ठेवायचा, की कोणीही कोणाला नावाने हाक मारायची नाही. प्रत्येकाने एकमेकांना मैयाजी किंवा बाबाजी असं नावाने हाक मारायची. जसं माझं नाव अमृता आहे, तर तुम्ही अमृता मैया मला म्हणू शकता. जसं जीवनला तुम्ही जीवन बाबाजी असं म्हणू शकता. तर आजपासून तुम्ही परिक्रमावासी आहात, तर त्या पद्धतीनेच तुमचं वर्तन ठेवा. परिक्रमेमध्ये जे आहे अ, अजून अशा अनेक मनोरंजक गोष्टी देखील आपल्याला बघायला मिळतात. या पुढे-पुढे मी तुम्हाला सांगत जाईल. यानंतर जेव्हा नर्मदा मैया ही जलस्वरूप होऊन वाहू लागली समुद्रापर्यंत, ती 1300 किलोमीटरचा प्रवास करून आली. जेव्हा ही जलस्वरूप होऊन वाहू लागली, त्यावेळी सगळे देवी, देवता, ऋषी, मुनी, संत सज्जन, सगळे नाग वगैरे, यक्ष, किन्नर सगळ्या योनी ज्या आहेत ह्या नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर येऊन तपश्चर्या करू लागल्या. आणि मग अशा तपश्चर्या इतक्या जणांनी तपश्चर्या केल्या, की नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर 60 करोड 67 लक्ष तपश्चर्या या नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर झाल्या. म्हणजे जेव्हा आपण नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर एक पाऊल पुढे टाकतो, त्यावेळी आपण जवळ-जवळ 100 तपस्थली ज्या आहेत त्या ओलांडलेल्या असतात. एवढ्या तपश्चर्या या नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर झालेल्या आहेत. आणि एवढा हा सकारात्मक ऊर्जेने भरलेला हा नर्मदा मैयेचा किनारा आहे. आणि ही जी सकारात्मक ऊर्जा आहे, ही प्रत्येकाने आपल्यामध्ये आत्मसात करण्याचा जो आहे, तो नक्कीच प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी सकारात्मक बदल होतील. आणि मोक्षाचा मार्ग जो काही म्हणतात, तो हाच आहे, की पहिल्यांदा आपले विचार जे आहेत ते सकारात्मक झाले पाहिजे. त्यामुळे आपण आपोआपच मोक्षाच्या वाटेला लागतो. आणि अशा पद्धतीने हा नर्मदा मैयेच्या उत्पत्तीची कथा जी आहे ती आपण ऐकली. यापुढे आपण ऐकणार आहोत, की नर्मदा पुराण कसं, म्हणजे नर्मदा पुराण कसं लिहिलं गेलं, याची आपण जी आहे ती कथा आपण आता ऐकणार आहोत. बोलो नर्मदा मैया की जय. नर्मदे हर.